नमस्कार सर्वांना. आज आपण पाहणार आहोत दापोली, खेड, चिपळूण तालुक्यातील काही ऐतिहासिक मंदिरे व पर्यटन स्थळे. या सिरीजचा पहिला भाग चॅनलवरती उपलब्ध आहे, तो सुद्धा सर्वांनी आवर्जून पहा आणि त्या ठिकाणांना सुद्धा आपल्या मित्रपरिवारासोबत व कुटुंबासोबत जाऊन भेट द्या. चला तर मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. आता आपण पाहणार आहोत दापोली तालुक्यातील छोट्याशा अशा सडवे या गावी असलेले श्री लक्ष्मीनारायण मंदिर. हे मंदिर कोकणातील अतिप्राचीन मंदिरापैकी एक असून घनदाट झाडीमध्ये कोडजाई नदीच्या उपनदीच्या काठावरती असलेले एक मंदिर. येथे येण्यासाठी तुम्ही दापोलीहून आलात तर शिर्डे, कोलमांद्रे मार्गे किंवा मेडिकल कॉलेज साकोई मार्गे तुम्ही सडवे येथे पोहोचू शकता, किंवा खेडकडून आलात तर वाकवली, गावतळे मार्गे तुम्ही सडवे येथे पोहोचू शकता. इथल्या मूर्तीच्या पायाखाली कोरलेले शिलालेख आढळते. ते शिलालेख असे आहे की स्वस्ति श्री शके संवंत 1127 तीस्क सोमदिने रोहिणी नक्षत्रे इह स्थापितेने सुवर्णकार कामदेवन घटित. अर्थात विष्णूची मूर्ती ही कामदेवाने केली. उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा चैत्र सामंत याचा प्रधान देवगुणी नायक यांनी शके 1127 म्हणजे इसवी सन 1205 सोमवारी रोहिणी नक्षत्र या दिवशी मूर्तीची स्थापना केली. देवाला 4 हात आहेत. प्रत्येकी शंख, चक्र, पद्म, गदा असल्याने या मूर्तीस लक्ष्मी केशव मूर्ती सुद्धा म्हटले जाते. शिलाहार राजे संकटे आले की महायज्ञ करत असत, त्यासाठी हे लक्ष्मीनारायण मंदिर बांधले असावे असे वाटते. कोडजाई नदीला अतिप्राचीन संस्कृती असलेली दिसून येते. याच नदीला उत्तर कोकण शिलाहार राजाचे साम्राज्य विस्तारले होते. पन्हाळी गाव हे राजधानीचे ठिकाण होते. पन्हाळी दुर्ग, पांडवकालीन लेणी या नदीकाठी दिसून येतात. त्यानंतर कोली बंदर म्हणजे आत्ताचे कोलमांद्रे, सडवे येथील लक्ष्मीनारायण मंदिर, आपटे येथे असलेली गुफा, वाघबील, शिल्पचित्र, बोरगर येथे असलेले छोटे पांडवकालीन मंदिर, टाळसुरे गावातील भग्न झालेले केशव मूर्ती, त्यानंतरला खिर्डी, म्हालुंगे येथील लेण्या. याबद्दलची सविस्तर व्हिडिओ तुम्हाला talukaDapoli.com या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती तुम्ही आवर्जून पहा. आता आपण थोडं इतिहासात जाऊया. चला. 11व्या शतकात कदंब राजाला हरवून पन्हाळी दुर्ग येथे विक्रमादित्याने राजधानी स्थापन केली. पन्हाळी दुर्ग येथे सापडलेल्या ताम्रपट शके 1061 साल असून अपरादित्य प्रथम याचा पुत्र महामंडलेश्वर विक्रमादित्य याने महायज्ञाचा अनुष्ठान घालताना वाराणसीहून आलेल्या रुद्रभटोपाध्याय या ब्राह्मणाला दिलेली दान गावे या पत्रात आढळतात. मूळ गाव खेरडी, सीमा पूर्वेला करंजाणी ग्राम, केल नदीच्या काठावरती केळीची झाडे आहेत तिथपर्यंत. दक्षिणेला तालसुरे ग्राम, धबधब्याच्या बाजूला कदंबाची झाडे आहेत तिथपर्यंत. पश्चिमेला होडीवत्तर ग्राम म्हणजे आत्ताचं होडीवाडीच्या नदीपर्यंत. उत्तरेला उच्चप्रू ग्राम असे आढळून येते. पन्हाळे येथील ताम्रपट शके 1061 असून आणि सडवी येथील शिलालेख शके 1127 हे लिखित स्वरूपात 66 वर्षाचे पुरावे कोडजाई नदीच्या काठावरचे आढळून येतात. या दरम्यान उत्तर व दक्षिण कोकणचे राजे अपरादित्य प्रथम, त्यानंतरला विक्रमादित्य, त्यानंतरला पुन्हा अपरादित्य, नंतर हरिपाल देव, नंतर मल्लिकार्जुन, अपरादित्य द्वितीय, अनंत देव, नंतरला केशीराज देव ज्याने सडवे येथे
लक्ष्मीनारायण मंदिर बांधले। आता आपण जाणार आहोत आमच्या मूळ वाचनाच्या गावी, तिथल्या परिसरातील मंदिर पाहायला व तिथला इतिहास समजून घ्यायला चिपळूणमध्ये। दापोलीहून चिपळूणला जाताना भरणेखेड येथे काळकाई देवीचे मंदिर हायवे लगतच लागते। पुढे फिरायला जाण्या अगोदर बहुतेक वेळा तिचे दर्शन घेऊनच निघतो। तिथला इतिहास थोडक्यात, एका गोरे चरवण्याची गाय एका शिलेवरती दुधाचा पाना सोडत असे व त्यानंतर वासराला दूध देत असे। हे एक दिवस गावकऱ्यांनी पाहिले व तिथे देवीचे वास्तव्य असल्याचा विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला व तिथे ग्रामस्थांनी मंदिर बांधले। आता आपण पाहणार आहोत शिंदे व कदम घराण्याचा इतिहास। त्याच्या आधी थोडी पार्श्वभूमी पाहूया। दाभोळ बंदराहून वाशिष्ठी नदीच्या साहाय्याने चिपळूण शहरापर्यंत बोट येत असत। तिथून मग बैलगाडी आणि गाढवांच्या मदतीने कुंभारली घाट चढून कराडला जाता येत असे। तेव्हा हा प्रदेश खूप महत्वाचा होता। चिपळूण शहराच्या जवळच रावतळे गावात एक विंध्यवासिनी मंदिर आहे। इसवी सन 6व्या शतकात चालुक्य घराण्यातील सम्राट पहिला पुलकेशी याची आई शिलाहार घराण्यातली होती। तिने माहेरी मोठा यज्ञ घडवून आणला, तेव्हा विंध्यवासिनी देवीची मूर्ती तिने दक्षिण भारतातून आणली। सोबत गणपतीची मूर्ती तसेच 6 मुख्य असलेले कार्तिकेची सुंदर मूर्ती आहे। कार्तिकेय स्वामींची मूर्ती दर्शनी वज्र असल्याने वर्षभर वस्त्राने झाकून ठेवतात। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक नक्षत्रावर दर्शन योग असेल तेव्हा वस्त्र काढून मूर्तीचे दर्शन दिले जाते। मूर्तीला मागच्या बाजूने मुख पाहण्यास भिंतीला बोगदा ठेवला आहे। तसेच डोंगरातून वाहत येणारा ओढा बाजूला आहे व तळे पाहायला मिळते। सह्याद्री व कोकण प्रदेशावर महादेव कोल्यांचे राज्य होते। सह्याद्रीतील चांदोली अभयारण्यात श्री वाल्मिक ऋषी यांचे मंदिर आहे। तसेच दाभोळ व कोलबांद्रे प्रदेशावर नागोजीराव कोले यांचे राज्य होते। त्याचप्रमाणे चिपळूण प्रदेशातील कोलकेवाडी व बारवाई किल्ला येथे बाजीराव कोले यांचे राज्य होते। त्यांची श्री विंध्यवासिनी देवी ही कुलदेवी होती। 14व्या शतकाच्या उत्तरार्धात बहमनी पातशाह, विजापूरचा सुभेदार युसुफ आदिलशाह याला सलग 3 वेळा हरवून बाजीरावांनी धुव्वा उडवला। पहिल्या मोहिमेत शेख आकस खानला बाजीरावांनी कुंभारली घाटात पोपलीला पराभूत केले। दुसऱ्या मोहिमेला भाईखानला दलवटने ते पराभूत केले आणि तिसऱ्या मोहिमेत बहादूर शेख यांना चिपळूण जवळ ठार मारले। या सर्व काळात यवनी सत्ता देवीला भ्रष्ट करतील या भीतीने मंदिरावर दगड रचून मंदिर गाडले गेले। आदिलशहाने शक्कल लढवून शिंदे व कदम सरदार यांना बाजीरावांवरती हल्ला करण्यास पाठवले। कुंभारली घाट व तिवरे घाटातून दोन्ही बाजूनी लढाई झाल्या। पेडांबे येथील बारवाई येथे बाजीराव कोले यांचा निपात केला व चिपळूण प्रदेश ताब्यात घेतला। पुढे 21 गावे शिंदे यांना व 8 गावे कदम यांना वतन म्हणून मिळाले। कुंभारली, तिवरे, चोरवणे येथे चौक्या बसवल्या। तसेच खोपी व खेड प्रदेशातल्या कोल्यांना हरवून भोसल्यांनी 7 गावे इनामे केले। बाजीराव कोल्यांना हरवल्यानंतर शिंदे व कदम घराण्यांनी आपले कुलस्वामिनी हिचे मंदिर चिपळूण तालुक्यातील मजरे दादर येथे बांधले। श्री रामवर्धायिनी देवी दसपट्टी विभागातील 42 गावांचे कुलदेवता आहे।
ही देवी तुळजाभवानीचे आद्य स्वरूप असून श्री रामवरदायिनी असे नाव मिळाले कारण त्याने भगवान श्रीरामांना वरदान दिले होते. या मंदिराचा इतिहास 5.5 वर्ष जुना असून छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू महाराज यांनी या मंदिरासाठी सनदी दिल्या. चिपळूण कराड मार्गावरून पिंपळी या गावातून बारावी किल्ल्याच्या पायथ्याकडून मंदिराकडे जाता येते. मंदिर भव्य दिव्य असून श्री शंकराची मूर्ती व 12 ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घडते. काही अंतरावर गणपती व साईबाबा यांची मंदिर आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूस 2 उंच दीपमाळी आहेत. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनी व डाव्या बाजूला वाघजाई त्र्यंबकी देवीची मूर्ती आहे. 5 घोड्यांवरती सारथी असलेल्या रथावर श्री रामवरदायिनीची सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर वाशिष्ठी नदीच्या 2 उपनद्यांच्या संगमावरती बांधले आहे. आता आपण पाहणार आहोत शिरगाव, पुपली, कुंभार्ली या 3 गावांची कुलस्वामिनी श्री सुकाई वरदायिनी व महाकाली देवीचे मंदिर. येथे 2 मंदिरं असून एक सुकाई वरदायिनी व दुसरं महाकालीचे मंदिर आहे. मंदिर हे 1209 साली बांधलं असून या मंदिराला सुमारे 800 वर्ष पूर्ण झाले आहेत. मंदिर लाकडी कौलारी सुंदर असून दगडी सुंदर खांब त्यावरचे नक्षीकाम भक्तांचे लक्ष वेधून घेतात. मंदिरात प्रवेश केल्यावर गणेशाची मूर्ती, शिवलिंग व सुकाई वरदायिनी देवीची सुंदर मूर्ती आहे. दुसऱ्या मंदिरात महाकाली देवीचे विलोभनीय रूप पाहायला मिळते. देवीच्या बाजूला कालभैरवाची मूर्ती व सभागृहात शिपाई पाहायला मिळतात. देवीला खांबाच्या इथून गाराने राजे घातले जाते. 3 गावातील 18 कुंभांचे मानकरी व मुस्लिम सय्यद बंधू यांना सुद्धा देवीचा मान आहे. कराड चिपळूण मार्गावरून कुंभार्ली येथे 10 मिनिटांवरती देवीचे मंदिर आहे. पोपली येथे सुद्धा श्री सुकाई वरदायिनी व महाकाली देवीचे राजस्थानी कलाकुसरीचे देखणे मंदिर आहे. येथून उंचावरून सुंदर असा सह्याद्री व कुंभार्ली घाट दिसून येतो. त्यानंतर पाहूया चिपळुणात स्थित असलेले टेरो गावचे ग्रामदेवता श्री भवानी वाघजाई देवी मंदिर. या मंदिराची स्थापना 1510 ते 1512 सुमारास श्री सरदार दुर्गोजीराव कदम यांनी केली. हे मंदिर 500 वर्ष जुनं असून समुद्र सपाटीपासून 1500 फूट उंच आहे. येथे येण्यासाठी मुंबई गोवा द्रुतगती मार्गावरून टेरो या गावी जाता येते. श्री दुर्गोजीराव कदम हे बहमनी सत्तेतील विजापूर प्रांताचा गव्हर्नर युसुफ आदिलशाह याच्याकडे सरदार म्हणून होते. ते शिंदेंसोबत चिपळूण येथे 12 कोल्यांचा निपात करण्यासाठी आले व टेरो या गावी स्थायिक झाले. मंदिरामध्ये श्री भवानी देवी, महालक्ष्मी, भैरी, वाघजाई, काळकाई, केदार या देवांच्या मूर्त्या असून शिवलिंग व मारुतीराया हे पाहायला मिळतात. आनंदाची अक्षर करतील, अक्षर काढल्यानंतर पूजा अर्चा होणार, पूजा अर्चा झाल्यानंतर लेकरांची हलवून करून बनवे हलवून होईपर्यंत लेकरला एखाद्या कुठं वाऱ्या लेकराचं शेवटला बाधित होईल वाचता कामा नाही. पण तशी काही लेकर तुझ्या अवस्थेत करतात, तशी काही लेकरांची पण मनामध्ये आत्मनिका अवस्थेत पूर्ण कर. आणि काही कार्यक्रम चालू करताना एखाद्या पण दरवर्षी असं बाजूबाजूला पण विषय घेईल पाहिजे. ज्याचा असं त्याच्यामध्ये खर्च असं बाहेर त्यामुळे ते लेकरला कुठलाही बाजूबाजी करता कामा नाही.
कारण बाई आधी नाही आधी शिकून तू आहे संपूर्ण जगाचे जगत तू झाली बाई भोसकर परिवार तुझी लेकरी आहे संपूर्ण बाई भोसकर परिवाराचा आवाज मला सुखा संभाले त्याचा सुखा संभाले घराघरासाठी एका दृष्टीवर तसेच महाराष्ट्रातील एकमेव नवदुर्गांची रूपं या मंदिरात पाहायला मिळतात. श्री शैलीपुत्री, ब्रह्मचरणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कलरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नवदुर्गीची मूर्ती मंदिरात पाहायला मिळतात. या मंदिरास महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळाच्या व पर्यटनाचा क दर्जा तर तीर्थक्षेत्राचा ब दर्जा बहाल केला आहे. यामुळे भारतातील अनेक भाविक या मंदिरास भेट द्यायला येतात. आता पाहणार आहोत सावर्डे जवळील फुरुस गावची ग्रामदेवता श्री केदार वाघजाई मंदिर. हे मंदिर जयगड नदीच्या जवळ असून भैरवगडाच्या पायथ्याच्या लगत आहे. तेथे जाण्यासाठी सावर्डे गावातून डेरवन मार्गे सह्याद्री डोंगररांगेत दिशेने यावे लागते. ग्रामदेवतेचे मानकरी कदमोद चव्हाण असून गावातील सर्व लोक भक्तिभावाने देवीची सर्व सण साजरे करतात. मंदिरामध्ये श्री देव केदार वाघजाई, कालकाई, मानाई, वरदान, भैरीदेव, भवानी आणि विरगळ तसेच शिवलिंग पाहायला मिळते. तसेच मंदिर खूप मोठे असून संपूर्ण शिवबंदीला मूर्ती प्राचीन चिटकवलेल्या आहेत. तसेच जुन्या मूर्त्या ह्या विसर्जन न करता व्यवस्थित ठिकाणी ठेवल्या आहेत. या फुरुस गावच्या कदमांचा इतिहास थोडक्यात माहितीप्रमाणे या गावचा एक हरिजन व्यक्ती आपल्या तुळजापूरवरून एका कदम मित्राला या गावात घेऊन आला व येथे स्थायिक केले. कालांतराने या प्रदेशावर मुस्लिम आक्रांतांनी आक्रमण केल्यावर कदम कुटुंबातील सर्व लोकांना त्यांनी मारून टाकले. फक्त त्याची बायको व मुलगा हे माहेरी जायला यशस्वी ठरले. कालांतराने तो हरिजन व्यक्ती त्याच्या मित्राच्या बायकोला व मुलाला पाहण्यासाठी तिथे गेला व त्याने त्याच्या मित्राच्या मुलाला सर्व घटना सांगितली. मुलगा बलदंड शरीरसृष्टीचा असल्याने तो राग मनात धरून फुरुस गावी आला. यास व सर्व मुस्लिम लोकांना त्यांनी मारून टाकले व पुन्हा या गावी तो स्थायिक झाला. आणि आता परतीच्या मार्गाला जाता जाता चिपळूण प्रदेशातील उलटेचा होम ही प्रथा चालवणाऱ्या देवस्थान म्हणजे चिपळूण तालुक्यातील श्री केदारनाथ बाजी मंदिर सावर्डे. मंदिर हे जुन्या लाकडी शैलीचे असून मंदिरामध्ये केदारनाथ, बाजी, अंबाई, वाघजाई, कालकाई, रुद्रकालकाई व अन्नपूर्णा या देवींची मूर्ती आहेत. थोड्या अंतरावर चालून गेल्यास वरदान व मानाई देवीचे मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊ शकता. संपूर्ण मंदिर परिसर हा मुंबई गोवा हायवे नजदीक असला तरी घनदाट झाडीमध्ये स्मशानभूमी लगत आहे. मंदिर देवराईत खूप साऱ्या विरगळी सापडून येतात. याचा अर्थ खूप सारे वीर या मातीशी जोडले गेले आहेत. हे मंदिर केव्हा बांधले हे अज्ञात आहे, परंतु मंदिर लाकडी कौलारू बांधकाम शैलीतील असून मंदिराचा जीर्णोद्धार शके 1790 व शके 1891 या 2 वेळा केल्याचे खांबावरती लिहिलेले आढळते. देवाचे 18 मानकरी असून वर्षभर कार्यक्रम पार पडतात. भक्तांचे दर्शनासाठी येणे जाणे चालूच असते. अशा प्रकारे श्री लक्ष्मीनारायण व कोडजाई नदी तसेच
मी आमच्या मूळ गावच्या चिपळूण तालुक्यातील बहुतेक सर्व कदम भावकीची माहिती थोडक्यात सांगितली आहे। ती तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्हाला अधिक माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता। व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।